शिका, संघटित व्हा, संघर्ष करा. सर्व जनतेला विश्वरत्न बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक श्री विलास खोब्रागडे, ग्रामविकास अधिकारी, ग्रामपंचायत बेला. धर्म माणसासाठी आहे, माणूस धर्मासाठी नाही. याच विचारांचे महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134व्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन. शुभेच्छुक कुणाल राजपूत मित्रमंडळ, कंकराळा, तालुका सोयगाव, जिल्हा छत्रपती संभाजीनगर. सरपंच तथा युवासेना तालुका प्रमुख श्री कुणाल राजपूत. माजी सरपंच माननीय शिवदास राजपूत. माजी सरपंच सौ चंदादात. माननीय सरपंच सौ चंदाताई शिवदास राजपूत. नमस्कार, मी पूनम. न्यूज अनकटच्या टॉप 10 बातमीपत्रात तुमचं सगळ्यांचं स्वागत करते. पाहूया टॉप 10 न्यूज. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची आज 134वी जयंतीनिमित्त आज देशभरात कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय. मुंबईतील दादर येथील चैतन्य भूमीवर मोठ्या संख्येने अनुयायांनी गर्दी केली आहे. महाराष्ट्रासह देशभरातून लाखोंच्या संख्येने आंबेडकर अनुयायांनी चैतन्य भूमीवर आलेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस चैतन्य भूमीवरही जाणार आहेत. आज पंतप्रधान मोदींनी हिसार ते अयोध्या या पहिल्या व्यावसायिक विमान उड्डाण पुलाला हिरवा झेंडा दाखवणार आहेत. तर महाराजा अग्रेसन विमानतळावर नवीन टर्मिनल इमारतीची पायाभरणी करणार असून राज्यातील पायाभूत सुविधा आणि कनेक्टिव्हिटी वाढवण्याच्या उद्देशानं अनेक प्रमुख विकास प्रकल्पांचं उद्घाटन आणि पायाभरणी देखील मोदी करणार आहेत. दादर येथील इंदू मिलच्या जागेवर उभारण्यात येणाऱ्या भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकातील पुतळ्याच्या कामासाठी 1395 टन धातूची गरज लागणार आहे. तर सरकारकडून या धातूची खरेदी करण्यात आली असून येत्या काही दिवसांमध्ये कारखान्यात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याच्या उभारणीला सुरुवात होणार आहे. इंदू मिल मधील पादपीठ, इमारत आणि पुतळ्याचे 20% काम आतापर्यंत पूर्ण झालंय. या डिसेंबर 2025 पर्यंत स्मारकाचं काम पूर्ण होण्याची अपेक्षा आहे. इतिहासाचा दाखला देताना अभ्यास करावा लागतो, संदर्भ ग्रंथ वाचावे लागतात, इतिहास माहिती असावा लागतो, असं सहज बोलू चालत नाही, असं म्हणत गुणरत्न सदावर्ते यांनी उदयनराजे भोसले यांनी महात्मा फुलेंबद्दल केलेल्या वक्तव्यावरून पलटवार केलाय. महात्मा ज्योतिबा फुले यांचा अभ्यास आज जगभरातील अनेक देशातील विद्यापीठांमध्ये शिकवला जातो. अनुकरण या शब्दाचा संदर्भ त्यांना माहिती आहे का? एकतर तुम्ही समोर या, सगळं नीट समजावून सांगा आणि जर नाही करू शकत तर तुम्ही माफी मागितली पाहिजे, असंही गुणरत्न सदावर्ते यांनी म्हटलंय. देशातील 54% ओबीसी समाजाला 27% आरक्षण मिळालं पाहिजे. अनेक राज्यात ओबीसी समाजाची अवस्था बिकट आहे. ओबीसींची जातीनिहाय जनगणना झाली पाहिजे. लोकसंख्येच्या तुलनेत समाज विकासासाठी निधी मिळाला पाहिजे. कोणी आपल्या आरक्षणावर गदा आणत असेल तर त्याला प्रतिकार करण्याची आवश्यकता असल्याचं परखड मत अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष माजी मंत्री छगन भुजबळ यांनी केलंय. शिवसेना ठाकरे पक्षाचे माजी नगरसेवक संजय घाडी आणि प्रवक्ता संजना घाडी यांनी काल ठाकरे गटाला सोडचिठ्ठी देत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेना शिंदे पक्षात प्रवेश केलाय. संजना घाडी यांना काही दिवसांपूर्वीच ठाकरे गटाच्या प्रवक्ते पदावरून हटविण्यात आलं होतं. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत त्यांनी महाविकास आघाडीचा प्रचारही केला होता. मात्र आता ठाकरे गटाचे नेते विनायक राऊत यांच्यावर आरोप करत पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे. मालवण येथील किल्ले सिंधुदुर्ग, पद्मगड, राजकोट आणि सर्जेकोट किल्ल्याचा इतिहास शिवप्रेमींसमोर यावा यासाठी मुंबई विद्यापीठाशी संलग्न असं अध्ययन केंद्र मालवणात उभारलं जाईल. त्यासाठी पहिल्या टप्प्यात 50 लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात येईल. आवश्यकता भासल्यास आणखी निधीची तरतूद करू, अशी घोषणा सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार यांनी केली आहे. पंजाब नॅशनल बँक घोटाळ्यातील मुख्य आरोपी आणि फरार हिरे व्यापारी मेहुल चोक्सीला बेल्जियममध्ये अटक करण्यात आली आहे. भारतीय सुरक्षा एजन्सीच्या विनंतीवरून चोक्सीला अटक झाली आहे. केंद्रीय अन्वेषण ब्युरोने बेल्जियममधील सरकारकडे विनंती केली होती. त्यानंतर 65 वर्षीय मेहुल चोक्सी याला काल अटक करण्यात आली आहे. चीनच्या वाणिज्य मंत्रालयाने काल अमेरिकेला परस्पर शुल्क पूर्णपणे रद्द करण्याचं आवाहन केलंय. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी काल स्मार्टफोन, लॅपटॉप आणि इतर इलेक्ट्रॉनिक उपकरणांना आयात शुल्कातून सूट दिली आहे. बहुतेक चीनी वस्तूंना अजूनही 145% कर आकारला जात असल्यानं इलेक्ट्रॉनिक वस्तूंना करमुक्त करण्याच्या निर्णयाचं ते अजूनही मूल्यांकन करत असल्याचं चीननं म्हटलंय. महाराष्ट्रात पुन्हा एकदा अवकाळी पावसाचं संकट निर्माण झालंय. राज्यात पुढील
1 ते 2 दिवसात पाऊस पडणार असून त्यासाठी पोषक वातावरण तयार झाले. राज्यातील अनेक भागात अवकाळी पाऊस होण्याचा अंदाज हवामान विभागाने दिलाय आणि विदर्भ, मराठवाड्यासह मध्य महाराष्ट्रात अवकाळीचा अंदाज वर्तविण्यात आलाय. या बातमीसह टॉप 10 बातमीपत्रात इथेच थांबूयात. पाहत राहा न्यूज अनकट. आजचा दिवस आहे गौरवाचा. उगवला एक तेजस्वी सूर्य, समाज हितासाठी लढणारा, ज्याने दिला संविधानाचा अनमोल वारसा, देशाला दिला नव्या भविष्याचा आधारसा. जगभरातील करोडो लोकांच्या मनावर ज्यांनी आपल्या विचाराने, कार्याने, कर्तृत्वाने राज्य केले असे युगपुरुष, बोधिसत्व, भारतरत्न, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या मार्तंड विजय लॉज आणि स्वामी समर्थ सहकारी पतसंस्था जेजुरी यांच्या वतीने सर्वांना हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक रमेश बयास देशमुख, उपाध्यक्ष जेजुरी नगर परिषद. शिका, संघटित व्हा, संघर्ष करा. सर्व जनतेला विश्वरत्न बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक श्री विलास खोब्रागडे, ग्रामविकास अधिकारी, ग्रामपंचायत बेला.